मुंबईत नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात. अमित शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना ताब्यात घेण्यात आले. एनएसयूआय कार्यकर्ते शहांविरोधात आंदोलन करणार होते. आंदोलन आधीच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात. मुंबईचे अध्यक्ष प्रद्युम्न यादव यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आले. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज प्रकरणी विचारणार होते. त्याआधीच त्यांना ताब्यात घेण्यात आले. एनएसयूआय कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात. ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत. या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी ओम देशमुख. ओम, सध्या एनएसयूआयच्या कार्यकर्त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे. अमित शहांच्या पुढे ते आंदोलन करणार होते. अगदी बरोबर आहे. खरं तर आपण पाहिलं असेल की एनएसयूआय कडनं आज अमित शहा मुंबईत असताना या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेले आहे. परंतु मुंबई पोलिसांकडनं एनएसयूआयचे अध्यक्ष जे आहेत मुंबईचे प्रद्युम्न यादव यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आलेले आहे. त्यासोबतच जे आंदोलनकर्ते या सगळ्या संदर्भात आंदोलन करत होते. अमित शहाजी विद्यार्थ्यांविरुद्ध लाठीमार आणि पॅलेट गनचा वापर का केला हा प्रश्न विचारत होते. त्यांना पोलिसांकडनं आंदोलन करण्यापूर्वीच ताब्यात घेण्यात आलेलं आहे. त्यामुळे देशभरात युवकांच्या विद्यार्थ्यांची आंदोलनाची सगळी परिस्थिती चालू असताना याबाबत विद्यार्थ्यांच्या या प्रश्नांवरती आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्यामुळे पुढील जो काही प्रकार होता तो टळलेला आहे. अमित शहांच्या दौऱ्यापूर्वी आपण पाहिलं असेल पुण्यात देखील काँग्रेसकडनं आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्याचाच एक भाग म्हणून एनएसयूआयच्या आंदोलनाकडे पाहिलं जात आहे. निश्चित धन्यवाद ओम ताजे अपडेट देण्यासाठी. मात्र आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत.